मी इथे 2 खणखणीत आरोप घेऊन आलोय. तुम्ही आहे कोणते पहिले सांगा. प्राणी मित्र अरे बापरे. विकास फडफडे. प्राणी मित्र आहे का पक्षी मित्र आहे? प्राणी मित्र आहे मी. अच्छा ओके चला. आणि माझ्या 2 मित्रांचे आरोप आहेत हा. राणा दादावर. त्यातल्या एका जणाचा तर फार गंभीर आरोप आहे. तुमच्यामुळे म्हणे त्याचा घराच्या बाहेर निघणं मुश्किल पण झाले. अरे बाप. कोण आहे पण तो? बडी 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 काय? यांचा कुत्रा. अहो त्याने मला सांगितलं मी म्हणे बाहेर पडलो ना तर लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. पहिले कसं मी मित्रमैत्रिणींबरोबर पार्टी करायला जायचो. हा. आता लाईव्ह आहे शक्य तो व्हिडिओ जीव बघा त्याचा. हा बडीचं दुःख आहे. व्हिडिओ हा काही डायलॉग नव्हता. व्हिडिओ शब्द व्हिडिओ काय? व्हिडिओ जुमले. नाही त्याच्या पुढे खूप सारं होतं ते आठवत नव्हतं. बोल बोल. हा. तो व्हिडिओ करून FB ला टाकणार होता. पण मी बोललो नाही टाकायचा. बापरे. हल्ली FB ला काही व्हायरल होतं. प्रॉब्लेम आपला आहे. आपण जाऊन पर्सनली बोलायचं. पण याला प्रूफ आहे का काय? आहे प्रूफ. दाखवा. व्हिडिओ प्लीज. अरे बापरे. व्हिडिओ आहे. हा दिसणार आहे. अरे बापरे. आला बडी आला हे बघा आईच्या गावात खरोखर आहे. बडी. बस, तेच सांगायचं होतं तू. ते त्या दिवशी काय घडलं ते सांग. आणि ते मैत्रिणी बरोबर झाले ना. अहो बघू बघा मग. बरोबर ना. हे वाईट झालं, हे खूप वाईट बघ झालं. खरंच हे चुकलं झालं. चुकलं तुमचं. हे तुम्ही नीट नाही हे केलं. नाही बरं केलं. एवढं नाही करायला पाहिजे होतं. 1 मिनिट इकडे 1 मिनिट. तुम्हाला कशी जमतो यांची भाषा? ते मागच्या वर्षी मी नाही मागच्या वर्षीपासून मी यांच्या भाषेवर रिसर्च करतोय. अच्छा त्यामुळे हे कुत्र्यालाच बडी म्हणतात काय? हो फिक्स आहे. फिक्स. आता समजले यार मला. काय माझी बायको लय प्रेमात मला बडी 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 करून सांगू. हो नाही ऐकलं काय? खरंच? नाही काही नाही. ऑर्डर पुढचं घ्या. चुप. सांगा तुमच्यावर आरोप केलेला आहे साहेब. पुढचं सांगा. बडीचं असं म्हणणं आहे की काय आहे की त्याचं आयुष्य म्हणजे आता फारच अडकलेलं आहे चौकोनात. कारण पूर्वी तो कुठेही फिरू शकायचा, त्याच्या मैत्रिणींना भेटू शकायचा. पण आता कसं झालं सतत फोटो त्याच्या सह्या घेणं, त्याच्यामुळे तो वैतागलाय. काय सांगाल राणा? नाही खरं आहे आरोप. खरं आहे खरोखर. मी मुंबईत नसतो. शूटसाठी कोल्हापूरमध्ये असतो आणि फार कमी जातो. आणि आधी जेव्हा कधी मुंबईत होतो तेव्हा मी स्वतः त्याला फिरवायचो रे रोज. आणि मी कोल्हापुरात गेल्यानंतर माझी आई त्याला फिरवायची. आणि आई असं झालं की मालिकेनंतर इतकं झालं की प्रत्येकाला आईला येऊन विचारायचे की राणा आलाय का तर मम्मी बोलायची नाही. मम्मी बोलायची नाही आलाय अजून. नाही ठीक आहे तो नाही आलाय. तो पण मग आम्ही राणाच्या कुत्र्यावर सेल्फी काढतो आणि सेल्फी काढायची ते काय त्यामुळे. आणि ते हे प्रमाण थोडं वाढत गेलं काही दिवसांमध्ये. लहान मुलं यायची, आजूबाजूची सगळी मुलं जी काय यायची ते भेटायची तेव्हा. त्यानंतर असं केलं की आईने त्याला फिरवणंच बंद केलं. एक माणूस ठेवला की जेणेकरून कोणाला कळू नये की या राणाचा कुत्रा गपचूप फिरून येईल आणि घरी येईल असं. हो तर असं मुंबईत होतं. म्हणजे हा क्या खरा बात है, आरोप आहे क्या माझा बात है. बडीचा. पण ही किती मोठी गोष्ट आहे बघा. खरंच किती मोठी गोष्ट आहे. एखाद्या कुत्र्याला हा एवढा मोठा सन्मान मिळवून देणं हे काय साध्या माणसाचं काम आहे का? नाही करेक्ट आहे. बरं आज ऐक. राणादामुळं त्या कुत्र्याला सेलिब्रिटी स्टेटस मिळालं. परवा तो आणि मी एकत्र फित कापत होतो. मला माहिती आहे. हा नंतर त्यांनी तुमचं ते धरलेलं ना पायजामा ते. जाऊ दे. इतनी बडी बातें लोगों को मत बताओ. मला असं कळलं की तुम्हाला गाडी आणि त्यांच्या पार्टबद्दल म्हणजे सिरियसली विचार तुम्हाला खूप माहिती आहे असं खरं आहे? हो मला गाड्यांची आणि बाईकची प्रचंड आवड आहे. काय सांगता? आणि सगळं ते मेकॅनिकल आणि हे ते म्हणजे बऱ्यापैकी हो कळतं मला. जसं sports- शिकला का तुम्ही हे की असं म्हणजे? नाही शिकलो नाही. बेसिकली माझ्या घरात माझ्या वडिलांना माझ्या भावाला आम्हाला सगळ्यांनाच गाड्यांची आणि बाईकची प्रचंड आवड आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर असायचो प्रत्येक वेळेला. त्यामुळे मला त्या गोष्टी कळत गेल्या आणि माझा इंटरेस्टही असल्यामुळे मी त्या शिकत गेलो हळूहळू की काय असतं कसं असतं या सगळ्या गोष्टी. अच्छा
कारण मुळात प्रचंड म्हणजे मला प्रचंड क्रेज आहे स्पोर्ट्स कार्स आणि स्पोर्ट्स बाईकची मला प्रचंड क्रेज आहे. वा 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 सर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही माझ्या घरी येऊ शकता 10 मिनटं. कशासाठी? हा फॅन म्हणून? भ्यान नाही ते बायकोची स्कूटी खराब झाली तर ती दुरुस्त करून द्यायची. एवढं नॉलेज आहे म्हणलं त्यांना करू शकतो. काय लाज वाटते का बोलायला? शरम वाटली पाहिजे. सेलिब्रिटी माणसाला असं बोलताय. पियुषीचे काय राहतात? अरे काय हो काय चाललंय तुमचं? कोर्टात फ्यूज कशी शकता? अरे हो बरं झालं मध्येच डायलॉग घ्यायचा. गेला बरं झालं. एक मिनिट पुढचा आरोप माझा आहे. हा घ्या तुम्ही बऱ्याच वेळच्या बोलल्या नाहीत काही. तर माझा पुढचा आरोप राणादांवरतीच आहे. अरे बापरे. खरं मला तुम्हाला सांगायचंय सगळ्या जनतेला, हा माणूस दिसतो तसा नाही. दिसतो तसा नाही. नाही सांगताय. एक नंबरचा बडबड्या माणूस आहे हा. सतत याला गप्पा मारायला पाहिजेत. 10 मिनिटं कोणी बाजूला बसलं की 2 तास होतात त्याचे. हा नुसता बडबड 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 करून त्याच्या डोक्याचा कालवा करून टाकतो. खरं आहे का नाही? अक्षया सांगेल तो थोडी सो म्हणणार. अक्षया सांग. त्याच्या डोक्याचा कालवा झालाय गेले कित्येक वर्ष होतोय. सांगा हार्दिक बोला. नाही यावर तो खरं तर काहीच बोलू शकत नाही कारण का त्याला हा मान्यच असला पाहिजे आरोप त्यामुळे त्याच्याकडे बोलायला नाही काहीच नाही नाहीये. मान्य करतो. त्याचं काय आहे सगळ्या सेटवरती जास्त बायका मंडळी आहेत. हा तिकडे बोलता येत नाही ना मग जेव्हा चान्स मिळतो तेव्हा बोलत सुटतो असं होतं ते. त्या आतलं सगळं बाहेर निघतं. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. असू दे राणादा असू दे. शेवटी सत्य सगळ्यांसमोर आलंच. काय सत्य? त्या माणसाला खरं तर सेल्समन व्हायचं होतं पण परिस्थितीनं त्याला ऍक्टर केलंय. काही बोलता काय? काय बोलतायत हे आता? खरंय खरं सेल्समन पेक्षा ऍक्टर बरं आहे ना. परिस्थितीने ऍक्टर केला का काय? नाही दादा नाही. मग तुम्ही सांगा सेल्समन होण्यासाठी काहीतरी सेल करण्यासाठी मुळात काहीतरी भांडवल लागतं. ऍक्टर व्हायला काय लागतंय? भांडवल लागतं. नाही. शिक्षणाची अट आहे ऍक्टर व्हायला. सेल्समन साठी शिक्षणाची अट आहे. सेल्समन गळ्यामध्ये टाय बांधून फिरतो आणि हा माणूस 2 बटणं उघडी ठेवून फिरतो. अरे टाय घालणार कुठं ह्यो माणूस? फुटल ते आता. शेवटी आज सत्य उघडकीस आलं. आय एम सॉरी. पण ह्यांचे दिग्दर्शक म्हणाले आम्हाला की हा माणूस इतका बडबडतो की हा माणूस म्हणे त्याला जर आत्ता एखादी गोष्ट विकायला दिली तरी विकून दाखवू शकतो. अरे दादा आत्ता तू दे ना 10 मिनिटात भाजी विकून दाखवल. मा हो दे दूध का दूध आणि पाणी का भाजी. हा घ्या. एक तरी आला. आला ना. मी काय म्हणते भाजी नाही चहा चालेल. किटली पण आहे आपल्याकडे. मी काय म्हणतो हा ते हाईट वाढण्यासाठी काय करता तुम्ही?